मुंबई उच्च न्यायालयात मालमत्ता हस्तांतरण कायद्याशी संबंधित एक खटला सुरू होता. खटल्याचे न्यायमूर्ती होते माधव जामदार. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी 19 डिसेंबर 2024 रोजी खुल्या न्यायालयात खटल्यासंबंधित 85 पानांचा निकाल लिहून दिला. पण निकालाच्या 6 महिन्यांनी म्हणजे 30 मे 2025ला त्यांच्याकडनं त्याची प्रत न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड केली गेली नाही. लाईव्ह लॉ या संस्थेने दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आल्यानंतर इतका उशीर केल्यामुळे त्यांना टार्गेट केलं गेलं. पण हा उशीर का झाला याचं स्पष्टीकरण देताना आपल्यावर कामाचा किती लोड आहे याची मोठी लिस्टच न्यायमूर्तींनी सांगितली. ते म्हणाले, मी कामाच्या ताणामुळे 6 महिने प्रत अपलोड करू शकलो नाही. मी दररोज सकाळी लवकर काम सुरू करतोय. रात्री मी न्यायालयाच्या नियमित वेळेनंतरही जवळजवळ 2 ते 2.5 तास न्यायालय चालवतोय. सर्व न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी रात्री 10:30 ते 11:30 नंतर रोजच्या आदेशांमध्ये सुधारणा आणि स्वाक्षरी करून चेंबरमधून बाहेर पडतो. घरी गेल्यानंतरही कधी कधी रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत मी केस पेपर वाचतो. सकाळी किमान 1 तास केस पेपर वाचतो. इतर न्यायालयीन कामही करतोय. सुट्टीच्या दिवशीही प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी चेंबरमध्ये उपस्थित राहतो. त्यामुळे हा आदेश अपलोड करण्यात मला उशीर झालाय. आता प्रश्न असा आहे की जर न्यायमूर्ती जामदार इतक्या झपाट्याने काम करत असतील तरीही त्यांची कामं पूर्ण होत नसतील तर मात्र हे आश्चर्यजनक आहे. पण ते खरंच इतकं प्रामाणिकपणे वेळेपेक्षा जास्त काम करत असतील तर ते कौतुकास्पद म्हणावं लागेल. कारण आज देशाला अशा वकिलांची अत्यंत गरज आहे. कारण 2025च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतातील न्यायालयात प्रलंबित खटल्यांची एकूण संख्या ही 52 दशलक्ष आहे आणि हे खटले लढवण्यासाठी लागणाऱ्या वकिलांची संख्या अंदाजे 14 लाख आहे. म्हणजे वकिलांच्या तुलनेत खटल्यांची संख्या साधारणतः 35 पट जास्त आहे. वकिलांअभावी न्याय उशिरा मिळतोय हे वास्तव आहे आणि असं म्हटलं जातं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नाकारल्यासारखाच आहे. काय वाटतं तुम्हाला, ही परिस्थिती कशी बदलणार? कमेंट करून नक्की सांगा.